आज सकाळी 6:57 धमकीचा मेल आलेला आहे। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। तर एक महत्त्वाची बातमी आहे, विधान भवन धमकीचा मुद्दा विधान परिषदेमध्ये उपस्थित करण्यात आला। सभागृहाला माहिती द्यावं वाटलं नाही का, असा संतप्त सवाल अनिल परब यांनी सत्ताधाऱ्यांना विचारलेला आहे। सरकारनं संध्याकाळपर्यंत या संदर्भात निवेदन द्यावं असंही सभापतींनी म्हटलंय। अपेक्षित असतं की सभागृहाच्या एखादी गोष्ट बाहेर घडली आणि महत्त्वाची असेल त्या दिवसातली, तर ती सभागृहाच्या सदस्यांना अवगत असली पाहिजे। आज सकाळी आम्ही येताना ऐकतोय की विधानसभेत बॉम्ब ठेवलाय आणि बॉम्बने विधानसभा उडवून देणार आहे आणि म्हणून आमदारांना रोखलं, स्टाफला बाहेर काढलं, सगळ्या प्रकारची झाडाझडती झाली। कोणीतरी सरकारने येऊन निवेदन तर करायला पाहिजे की नेमकी परिस्थिती काय होती। याला पॉइंट ऑफ प्रोसिजर किंवा याला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणतात। पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्हाला लिहून देणं आणि नंतर मग सभागृहाला सांगणं, हा नाही होता विषय। एखादी गोष्ट बाहेर घडली तर त्या गोष्टीची घटना काय आहे हे सरकारला सांगावं लागतं सभागृहात, आणि कोणी त्याच्या बाबतीत सिरियसली नाही, कोण विचारत पण नाहीये। पूर्ण सदनाचा, जिथे महाराष्ट्रातले जवळजवळ 350 लोकप्रतिनिधी निवडून आलेले इथे येतात, 12.5 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करतात, त्यांच्या जीवाला धोका आहे आणि ती बाब सगळ्या गंभीर घेत नाहीये। हे सर्वसामान्य माणसांचं काय बघणार आहे लोक? कोणी फोन केला, कोणी मेल केला, काय झालं, कशासाठी, कुठून आली ही अफवा, कोणी निवेदन करत नाहीये मंत्री। सिरियस प्रकरण आहे। कायदा सुव्यवस्था धोक्यात आलेली आहे। आमदारांच्या जीवाला धोका आहे तर सर्वसाधारण माणसाच्या जीवाचं काय लोक रक्षण करणार? साहेब यांनी जो काही आज जो प्रकार झाला विधिमंडळाच्या संदर्भामध्ये, जी काही थ्रेट आला आणि मेल आला, त्यामुळं जी संपूर्ण विधिमंडळाची सखोल तपासणी आणि चौकशी बॉम्ब डिटेक्टिव्ह डिस्बर्स स्क्वॉडच्या माध्यमातून, डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून आणि सगळ्याच कर्मचारी असतील, अधिकारी असतील, सन्माननीय सदस्य, स्पेशल सिटिंगमध्ये येणार असतील, यांना प्रवेशद्वारावरतीच रोखलं आणि त्याची सखोल चौकशी करण्यात आली। त्या संदर्भात मुंबईतील इतर महत्त्वाच्या भागात देखील अशा प्रकारची चौकशी करण्यात आलेली आहे। त्या संदर्भामध्ये मी देखील पोडियमवर जाऊन मीडियाला बोललो आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय देखील याच्यावरती बारीक लक्ष ठेवून आहेत। तथापि अधिवेशन चालू असताना नेमकं काय झालंय, हा जो काही सन्माननीय सदस्यांनी सदनामध्ये प्रश्न उपस्थित केलाय, त्या संदर्भामध्ये शासनाने संध्याकाळपर्यंत निवेदन करावे।